is combination of resistance and inductance. Okay, resistance and inductance in parallel with what? In parallel with capacitor, that is C. काय आहे? सिरीज कॉम्बिनेशन आहे रजिस्टर आणि इंडक्टरचं इन पॅरलल विथ द कपॅसिटर सी. सो सर्किट डायग्राम फर्स्ट आपली येणार. काय आहे सर्किट डायग्राम? सर्किट डायग्राम पहिले ड्रॉ करूया. हा असेल तुमचा रजिस्टर आर, हा असणारे इंडक्टर एल. ओके, कशासोबत पॅरलल आहे? हा आहेत कपॅसिटर सी. कशाला कनेक्टेड असणार आहेत हे? सिंगल फेज AC व्होल्टेज सोर्ससाठी. बरोबर आहे. म्हणजे हा V इज इक्वल्स टू किती असेल तुमचा? VM साइन ऑफ थिटा. त्यालाच आपण म्हणतो VM साइन ऑफ ओमेगा टी. त्यालाच आपण म्हणतोय VM साइन ऑफ 2πft. डन? कळालं इथपर्यंत? त्यानंतर आपल्याला काय माहिती आहे? पॅरललमध्ये काय होतं? करंट डिवाइड होतं. म्हणजे समजा ह्या ब्रांचमधनं काही करंट गेला आणि इकडनं काही करंट गेला. इथे असेल तुमचा टोटल करंट, दॅट इज I इज इक्वल्स टू काय असेल? टोटल करंट. डन? आपण कन्सिडर करूया ह्या फर्स्ट ब्रांचमधला करंट आहे I1, ह्या सेकंड ब्रांचमधला करंट आहे I2. हा असेल R, L आणि हा खालचा होता C. ओके, मग हे कॉम्बिनेशन जे आहे ना, कॉम्बिनेशन म्हणजे काय? या रजिस्टर आणि इंडक्टरचं हे जे कॉम्बिनेशन आहे, या कॉम्बिनेशनला आपण म्हणूया Z1 इम्पिडन्स. आणि हा जो नुसता कपॅसिटर आहे, या कपॅसिटरला आपण काय म्हणूया? Z2 इम्पिडन्स. बरोबर आहे. आता Z1 आणि Z2चं जे रिलेशन आपण ड्रॉ केलं आहे, त्यावरनं आपल्याला इक्वेशन लिहावं लागतील Z1चं आणि Z2चं. तर Z1चं इक्वेशन काय येईल? Z1 इज इक्वल्स टू, Z1 म्हणजे हा एवढा टोटल काय असतो? Z म्हणजे R प्लस जे XL मायनस XC. हे इक्वेशन आहे. मग तुम्ही घ्या, इथे काय आहे? R आणि L आहे. ते इक्वेशन काय येईल? R प्लस जे XL. हे कशाचं इक्वेशन झालं? Z1चं. Z2 साठी काय येईल? Z2 साठी काय येईल? मग फक्त कपॅसिटर आहे, तर फक्त कपॅसिटर म्हटल्यानंतर इक्वेशन काय येईल? मायनस जे XC. हे इक्वेशन येईल फक्त. बरोबर आहे ना? नुसता कपॅसिटर आहे म्हटल्यानंतर हा कपॅसिटर ऑलरेडी निगेटिव्ह नेचरमध्ये आपण इम्पिडन्स दाखवत असतो त्याचा, किंवा त्याचा रिॲक्टन्स निगेटिव्हमध्ये दाखवतो. कारण की टोटल इक्वेशन आपल्याला काय माहिती आहे? Z इज इक्वल्स टू R प्लस जे इन ब्रॅकेट XL मायनस XC. जिथे या तीनही दोन टर्म नसणार आहे, तिथं उरला काय? फक्त मायनस XC उरणार आहे. म्हणजे जे मायनस XC राहील तो. कुठे राहणार आहे? या कपॅसिटरसाठीचा. बरोबर ना? या कपॅसिटरसाठी काय राहील? मायनस जे XC. आता हा झाला Z1 आणि Z2 पण झाला. आता करंट बघूया. करंटचं इक्वेशन काय असतं? जसं आपण इथे बघा, पॅरललसाठी आपण काय काढले होते? करंटचे इक्वेशन काढले होते. बरोबर ना? आता करंटचे इक्वेशन ड्रॉ करूया. करंट I1 म्हणजे काय? त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे? V. कारण की पॅरललमध्ये व्होल्टेज काय असतं? सेम असतं. करंट काय होतं? डिवाइड होतं. बरोबर ना? सो व्होल्टेज किती आहे? V डिवायडेड बाय इम्पिडन्स. याचा इम्पिडन्स काय आहे? Z1. काय आहेत इम्पिडन्स? Z1. सिमिलरली I2 इज इक्वल्स टू V अपॉन Z2. Z2 म्हणजे काय? याच्यासाठीचा करंट I होता, याचा करंट म्हणजे काय असेल? याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V डिवायडेड बाय इम्पिडन्स इज इक्वल्स टू Z2. बरोबर आहे. आता हे आपण पुढे इक्वेशन ड्रॉ करूया. त्यापूर्वी आपण प्लॉट करूया फेजर डायग्राम. फेजर डायग्राम काढायची जर असेल तर अगेन कॉमन कोण आहेत? व्होल्टेज आहेत की करंट आहे? व्होल्टेज आहे. घ्या मग व्होल्टेजला रेफरन्स घेतलं. व्होल्टेजला रेफरन्स घेतल्यानंतर
आर एल सिरीज सर्किटसाठीचा फेजर डायग्राम बघा. आर एल सिरीज सर्किटसाठीची फेजर डायग्राम इकडे बघा. हे होतं आर एल सिरीज सर्किट. आर एल सिरीजमध्ये आपण करंट रेफरन्स क्वांटिटी घेतला, व्होल्टेजला फेजर क्वांटिटी घेतली, व्ही आर आयचा इन फेज आला, व्ही एल लिडिंग झाला करंटला. त्यामुळे इथे आपला हा फेजर डायग्राम कंबाईनमध्ये कशी आली, हा होता टोटल करंट आय आणि त्याला हा तुमचा काय झालाय लिडिंग व्होल्टेज दाखवलाय आपण. बरोबर आहे. इथे आपल्याला काय दाखवावं लागणार आहे मग आपल्या सर्किटमध्ये, जर व्होल्टेजला रेफरन्स दाखवलं तर करंट काय होईल आपला लॅग होणार आहे. 90 डिग्रीने एक्झॅक्टली लॅग होणार आहेत का, तो नाही, 90ने लॅग होणार नाही. तो काय होईल फाय अँगलने लॅग होईल. समजा हा आपला I1 येत, हा असेल φ1, हा असेल तुमचा I1. कळालं का. जर करंट रेफरन्स घेतला असता, हे बघा करंट जर रेफरन्स घेतला असता तर व्होल्टेज काय झालं असतं लीड, पण करंटला काय घेतलं रेफरन्स, त्यामुळे व्होल्टेज काय व्होल्टेजला रेफरन्स घेतलं त्यामुळे करंट काय झाला लॅग झाला. आता हा I2 म्हणजे प्युअर कॅपॅसिटर आहे. प्युअर कॅपॅसिटरसाठी जर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो लीड होतो. बरोबर का. प्युअर कॅपॅसिटर जर असेल तर व्होल्टेज जर घेतलं तर करंट काय झाला IC लीड झाला किती डिग्रीने 90 डिग्रीने. करा मग दोन्ही फेजर डायग्रामला कंबाईन. कसं करणार कंबाईन, इथे हा तुमचा काय आला व्होल्टेज V, इथे एक्झॅक्टली 90 डिग्रीला कोण आलं IC किंवा I2 म्हटलंय ना आपण, त्याला I2च म्हणूया. त्यानंतर हा I1 कुठे आहे, हा इथं आला तुमचा काय I1. आता या I2च्या पॅरलल इथून पॅरलल लाईन ड्रॉ करायची आणि ह्या I1च्या लाईनला पॅरलल लाईन इकडून ड्रॉ करायची. हा तुम्हाला पॉइंट मिळाला आणि इथे हा तुम्ही काय केलं त्याला जॉईन केला. हा भेटला तुम्हाला टोटल करंट. का बरं, कारण की ह्या सर्किटसाठी तुम्ही काय करताय तर I1 पण नाही काढते आणि I2 पण नाही काढते. टोटल करंटचं नेचर कसं असेल ह्या व्होल्टेज सोबत हे आपण ड्रॉ करतो. मग ते कसं काढणार, करंट I1 घेतला तो होता इथं आपला φ1, बरोबर आहे. V आणि I1चा अँगल होता φ1, V आणि I2चा अँगल होता तुमचा φ2. आणि आता तुम्ही काय ड्रॉ केलं तर तुम्ही टोटल व्होल्टेज घेतलं आणि टोटल करंट कसा ड्रॉ केला, पॅरलल लाईन काढली ह्या I1ला इथे पॅरलल डॉटेड डॉटेड, ह्या I2ला पॅरलल लाईन ड्रॉ केली तर ती इथं आली. तर तुमचा हा पॉईंट इथे एक्झॅक्टली कसा मिळाला, तर ह्या I1 आणि I2चे दोघांचे काय घेतले तुम्ही रिझल्टंट घेतला. मग सांगा हा फाय किती आला तुमचा, लीडिंग आला का लॅगिंग आला व्होल्टेजला. फाय हा लीडिंग अँगल आहे का लॅगिंग अँगल आहे, बोला. लीड झालाय की लॅग झालाय फाय, बोला पटकन. हा फाय व्होल्टेजला लीड आहे का लॅग आहे, करंट हा लीड झालाय का लॅग झालाय. इतक्यात इथे सांगितलं होतं लीडिंग टर्म लॅगिंग टर्म. सांगा मग लीड झालाय की लॅग झालाय इथे. मॅम लीड. येस, इथे लीड झालेला आहे. म्हणून इथे तुम्ही काय म्हणणार आहेत, पॉवर फॅक्टर हा कसा असणार आहे लीडिंग असणार आहेत. का बरं, बिकॉज पॉवर फॅक्टरसाठी आपण काय घेतो मेनली कॉस फाय. कॉस फाय म्हणजे काय असतो, व्होल्टेजला रेफरन्स, करंटला फेजर क्वांटिटी म्हणायचं. जर व्होल्टेज रेफरन्स जर असेल तर करंट काय झाला आहे लीड झाला आहे, म्हणजे इथे पॉवर फॅक्टर काय झाला लीडिंग. काय आला तुमचा पॉवर फॅक्टर लीडिंग आलाय. डन. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये इथपर्यंत. सिम्पली फक्त व्होल्टेज आणि करंटचे इक्वेशन्स आपण लिहिले
ते पण नाही केलं आपण, फक्त इम्पिडन्स इक्वेशन मेन्शन केले आहेत. इम्पिडन्स आपल्याला टाकायचं आहे अजून पुढे. इम्पिडन्स इक्वेशन्स घेतले आणि त्यावरनं आपण फेजर डायग्राम्स रिस्पेक्टिव्हली ड्रॉ केल्या आणि त्यानंतर कॉमन फेजर डायग्राम ड्रॉ केली. ओके, कॉमन फेजर डायग्राममध्ये काय भेटलं आपल्याला, तर करंट हा भेटला आपल्याला, लीडिंग टर्म भेटला व्होल्टेजला. ओके, करंट कसा भेटला, लीडिंग भेटला. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इम्पिडन्सचं इक्वेशन ह्या सर्किटसाठीचं. तर इम्पिडन्स इक्वेशन काय आहे, तर हे बघा, Z1 इज इक्वल्स टू काय होता आपला, Z1 होता आपला R प्लस जे एक्सेल, बरोबर आहे. त्यानंतर Z2 इज इक्वल्स टू काय होता आपला, मायनस जे एक्सी. आपल्याला काय माहिती आहे, पॅरलल इम्पिडन्स. पॅरलल इम्पिडन्सचं इक्वेशन काय असतं, पॅरलल इम्पिडन्स इज नथिंग बट द 1 अपॉन ZT इज इक्वल्स टू 1 अपॉन Z1 प्लस 1 अपॉन Z2. म्हणजे नुसतं ZTचं इक्वेशन काय येतं, Z1 Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2, बरोबर आहे. टाका मग ह्या व्हॅल्यूज जर टाकल्या इक्वेशनमध्ये तर आपल्याला भेटेल आपलं फायनल इक्वेशन. म्हणजेच काय, Z1 इंटू Z2 म्हणजे R प्लस जे एक्सेल इंटू मायनस जे एक्सी डिवायडेड बाय R प्लस जे एक्सेल मायनस जे एक्सी. ठीक आहे, इथपर्यंत तर कळालं. त्यानंतर ही टर्म काय आहे, मल्टिप्लाइड आहे. इथे डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल, आर इंटू जे एक्सी मायनस जे एक्सी म्हणजे काय, मायनस जे आर एक्सी. परत ही टर्म इंटू ही टर्म म्हणजे काय येईल, मायनस प्लस मायनस, मायनस भेटलं, मायनस जे स्क्वेअर एक्सी इंटू एक्सेल ओके. काय केलं मल्टिप्लिकेशन, मायनस जे एक्सी इंटू आर म्हणजे मायनस जे आर एक्सी आणि मायनस जे एक्सी इंटू प्लस जे एक्सेल म्हणजे काय येईल, मायनस जे स्क्वेअर एक्सी इंटू एक्सेल डिवायडेड बाय आर प्लस हा जे कॉमन जर काढला तर जे कॉमन काढल्यावरती ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, एक्सेल मायनस एक्सी. ओके, आपल्याला काय माहिती आहे, जे स्क्वेअर म्हणजे किती येतो, -1 येतो, बरोबर आहे. मग मायनस मायनस प्लस होईल ही टर्म, म्हणजे इथं वरती काय राहिलं, एक्सी एक्सेल प्लस इकडे काय होता हा, मायनस जे आर एक्सी डिवायडेड बाय आर प्लस जे एक्सेल मायनस एक्सी. ओके, थोडंसं सिम्प्लिफाय जर केलं तर काय मिळेल आपल्याला अजून, हा मायनसची टर्म नंतर घ्या म्हणजे जे ची टर्म इमॅजिनरी पार्ट पुढे घ्या आणि ही टर्म पुढे घ्या म्हणजे काय येईल, एक्सेल एक्सी डिवायडेड बाय आर प्लस जे एक्सेल मायनस एक्सी मायनस जे इन ब्रॅकेट आर एक्सी डिवायडेड बाय आर प्लस जे एक्सेल मायनस एक्सी. काय केलं, फक्त मल्टिप्लिकेशन केलेले टर्म जे आहेत ते सिम्प्लिफाईड केले किंवा नंतर लिहिले. म्हणजे हा डिनॉमिनेटर ह्या टर्मसाठी पण कॉमन आहे आणि ह्या टर्मसाठी पण कॉमन आहे, म्हणून ही टर्म आपण पहिले लिहून घेतली आणि ही टर्म आपण नंतर लिहिली, बस एवढंच केलं. हा भेटला तुम्हाला टोटल इम्पिडन्स. ओके, कोणाला काही डाऊट यामध्ये, नो मॅम. ओके. आता एक पॉवर फॅक्टरचं एक सिम्पली रिलेशन बघूया. पॉवर फॅक्टरचं सिम्पली रिलेशन म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण एवढे सर्किट बघितले, RL सिरीज, RLC सिरीज, RL पॅरलल, RC पॅरलल. ओके, हे सगळे सिरीज आपले सर्किट्स आपले बघून झाले.
तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय सांगितलं आपण, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आपला कॉस फाय आपण म्हणतोय. ओके, और पॉवर फॅक्टरची डेफिनेशन काय आहे, इट्स अ कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. बरोबर आहे का? हे बघा, इथे पण आपण व्होल्टेज आणि करंटच्या अँगलला काय म्हटलं होतं, फाय म्हटलं होतं, बरोबर ना. मग कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार, पॉवर फॅक्टर म्हणणार. बरोबर आहे. सो कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज कॉल्ड ॲज द पॉवर फॅक्टर. जर फाय हा निगेटिव्ह असेल, फाय हा निगेटिव्ह असेल तर पॉवर फॅक्टर हा कसा असतो, लॅगिंग असतो. कसा असतो, लॅगिंग असतो. जर फाय हा पॉझिटिव्ह असेल, काय असेल, पॉझिटिव्ह असेल तर पॉवर फॅक्टर काय असतो, लीडिंग असतो. आणि जर फाय हा 0 असेल तर पॉवर फॅक्टर हा कसा असतो, युनिटी असतो. बरोबर आहे. फाय हा जर पॉझिटिव्ह असला तर पॉवर फॅक्टर काय झाला, लीडिंग झाला. आता इकडे बघा, याच्यामध्ये हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जे काही अँगल असतील त्याला काय म्हणायचे, पॉझिटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह झाला का, येस, हा पॉझिटिव्ह झाला. इकडे जर बघितलं दुसरं सर्किट, इथेच एक्सप्लेन करून दाखवते. समजा जर तुमचा व्होल्टेज घेतला आणि हा करंट घेतला इथे, तर जो अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनने दाखवला जातो ॲरो करून त्याला निगेटिव्ह अँगल म्हणायचं. कोणता म्हणायचं, निगेटिव्ह अँगल म्हणायचं. जो अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दाखवला जातो, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी जर असेल, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कळतं का सगळ्यांना. क्लॉकवाईज म्हणजे काय, हे जे वॉच आहे, वॉचचे जे काही आपले हे जे आहे, दिसतंय का सगळ्यांना, वॉचमध्ये Yes, वॉचची ma'am. डायरेक्शन कशी असते, क्लॉकवाईज असते नॉर्मली. ओके, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार, पॉझिटिव्ह अँगल म्हणणार. ओके, मग त्या कंडिशनला पॉझिटिव्ह अँगल जर असेल आणि तो जर कसा आला, पॉझिटिव्ह अँगल असेल फाय, तर पॉवर फॅक्टर आपण काय म्हणणार, लीडिंग म्हणणार. आणि ऑब्विसली इन फेज क्वांटिटी जेव्हा येतील, म्हणजे रजिस्टिव्ह सर्किट असेल त्यावेळेला हा फाय म्हणजे किती येतो, 0 येतो. जेव्हा फाय 0 असेल तेव्हा पॉवर फॅक्टर किती येणार, युनिटी येणार. डन, कळालं सर्वांना. Yes, ma'am. ओके, न्यूमरिकल घ्यायचं आपण एक. आय होप सगळ्यांकडे कॅल्सी असेल. इम्पिडन्स Z1 impedance Z1, write down two impedances that is Z1 is equals to 8 plus j6 ohm and Z2 is equals to 4 plus j4 ohm connected in parallel across 200 volt 50 hertz AC supply. कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचे, फर्स्ट ब्रांच करंट I1, सेकंड आहे ब्रांच करंट
I2, तिसरा आहे टोटल करंट म्हणजे IT, आणि लास्टला करायचं आहे ड्रॉ फेजर डायग्राम. काय करणार आहे? फेजर डायग्राम. न्यूमरिकल्स सगळ्यांनी लिहून घ्या, सगळ्यांचे कॅल्सी त्यांनी काढा, आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. ओके. ओके, होप सो सगळ्यांनी न्यूमरिकल लिहिलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? गिवनमध्ये Z1 दिलेला आहे. किती Z1? Z1 इज इक्वल्स टू आहे तुमचा 8 + j6 ओहम, बरोबर आहे. Z2 किती दिलेला आहे? 4 + j4 ओहम, बरोबर आहे. त्यानंतर व्होल्टेज दिलेलं आहे V इज इक्वल्स टू 200 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी F इज इक्वल्स टू किती आहे? 50 हर्ट्ज. I1 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता I1 म्हणजे काय? I1 साठीचा फॉर्म्युला काय होता? इकडे बघा, डायरेक्टली I1 बघूया. I1 म्हणजेच काय? V/Z1. I2 म्हणजे काय? V/Z2. डायरेक्टली टाका मग V/Z1. काय V/Z1? V आहे तुमचा 200 व्होल्ट. 200 व्होल्ट जर असेल तर त्याला अँगल किती असेल? 0 डिग्री ॲज इट इज. ज्यांना अँगल नसतो त्याला डायरेक्टली 0 डिग्री अँगल घेऊ शकतो आपण. आणि Z1 किती आहे? 8 + j6. तुम्हाला कॅल्सीवरती डायरेक्ट सॉल्व करता आलं तर अतिउत्तम. हे बघा, कॅल्सी दिसतंय सगळ्यांना? पहिले कॅल्सीचा मोड सिलेक्ट करायचा, 2 म्हणायचं, कॉम्प्लेक्स सिलेक्ट केला. ओके, कॉम्प्लेक्स सिलेक्ट केलं, त्यानंतर डायरेक्टली व्हॅल्यूज टाकू शकता.
200 ब्रॅकेटमध्ये टाका, डबल ब्रॅकेट टाका वाटलंच तर, डबल ब्रॅकेट 200 शिफ्ट दाबून हे मायनसचं साईन म्हणजे अँगल येईल 0 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये काय आहे तुमची सेकंड व्हॅल्यू 8 + j6 म्हणजे इथे काय टाकणार 8 + 6 I टाकणार, उलटं टाकणार आहेत का बरं, कारण की कॅल्सीवरती सिंटॅक्स एरर येईल तुम्हाला. डन. डबल ब्रॅकेट कंप्लीट केलं, शिफ्ट दाबलं, शिफ्ट दाबून तुम्हाला कशात कन्वर्जन करून घ्यायचं आहे, प्लसमध्ये करूया आपण, म्हणजे पोलारमध्ये व्हॅल्यू काढूया. किती भेटली 20, परत शिफ्ट दाबून इक्वल टू करा, किती आलं अँगल किती आला आहे -36.86 आला आहे. ओके, सो इट्स अ अँगल ऑफ -36.8699 हा भेटला तुम्हाला I1. कळालं का काय केलं आपण. डबल ब्रॅकेट जर टाकले तर कॅल्सीवरती सिम्पली आन्सर सॉल्व करता येतं, डबल कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, हे झालं I1. आता I2 कॅल्क्युलेट करूया. युनिट इम्पॉर्टंट आहे. काय युनिट, करंटचं युनिट काय आहे ॲम्पियर. I2 काढूया. I2चं इक्वेशन आहे V/Z2. टाका, V आहे अगेन 200 अँगल ऑफ 0 डिवायडेड बाय Z2 ची व्हॅल्यू आहे 4 + j4. ओके, टाका मग कॅल्सीवरती टाकताना परत डबल ब्रॅकेट 200 शिफ्ट दाबून अँगल केलं 0 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 4 + 4j ब्रॅकेट कंप्लीट, परत एक ब्रॅकेट कंप्लीट, डबल ब्रॅकेट्स होते ना, डबल ब्रॅकेट्स कंप्लीट, शिफ्ट दाबून प्लसचं साईन केलं इक्वल टू इट्स 35.3553. किती आलं 35.3553 अँगल ऑफ, शिफ्ट दाबून परत इक्वल टू करा, इट्स अ अँगल हाऊ मेनी, इट्स अ -45 डिग्री, इट्स अ -45 डिग्री. युनिट काय असेल याचं पण ॲम्पियर. हा भेटला तुम्हाला I2. सिंपल आहे का, एकदम सिंपल. आपण काय केलंय सॉल्व, I1 आणि I2 कॅल्क्युलेट केला. झालं. टोटल आयचं काय एक इक्वेशन, करंट I ॲज पर किर्चॉफ्स करंट लॉ, KCL ने आपल्याला माहिती आहे I = I1 + I2 असं असतं, बरोबर आहे. I1 + I2 आहे तर तुम्ही कॅल्सीवर डायरेक्टली सॉल्व करू शकता, पण तरी पण आपण सॉल्व करूया. आता काय असेल 20 अँगल ऑफ -36.8699 प्लस काय आहे 35.3553 अँगल ऑफ -45. ओके, आता नॉर्मली मल्टिप्लिकेशन जे करायचं असतं किंवा डिव्हिजन जे करायचं असतं तेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज कशामध्ये पाहिजे, पोलारमध्ये पाहिजे. जेव्हा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचं असतं तेव्हा व्हॅल्यू ह्या रेक्टेंग्युलरमध्ये पाहिजे. तर रेक्टेंग्युलरमध्ये कन्वर्ट करून मी तुम्हाला दाखवते कसं असतं व्हॅल्यूज. टाका मग 20 अँगल ऑफ -36.8699 -36.8699 शिफ्ट दाबून A + BI म्हणजे मायनसचं साईन दाबलं इक्वल टू म्हटलं, आपल्याला आन्सर मिळालं इट्स अ 15.999 4 × 9. सो इट्स अ 15.4 × 9. परत शिफ्ट दाबून इक्वल टू करा, इट्स अ -12.000 इट्स अ -12.000 ही झालं कन्वर्जन कशाचं 20 अँगल ऑफ -36.8699चं. ओके, त्यानंतर परत सेकंड व्हॅल्यू आहे 35.3553 अँगल ऑफ
अँगल ऑफ -45, शिफ्ट दाबून मायनसचं साईन प्रेस करा ए प्लस बी आयच्या फॉर्मॅटमध्ये. इट्स अ 24 पॉईंट, इट्स अ 24.4 टाइम्स 9, 24.4 टाइम्स 9. शिफ्ट दाबून परत इक्वल टू करा. इट्स अगेन -24.999. सगळ्यात शेवटी कोपऱ्यामध्ये आय दिसतोय का इथे? -24.999. सो अगेन इट्स अ -24.999 आय. ही काय झाली तुमची व्हॅल्यू रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्ट केली. ह्या दोन्ही व्हॅल्यूचं काय करायचं आहे आपल्याला? ॲडिशन करायचे. ॲडिशन करत असताना ह्या मॅग्निट्यूडची किंवा ह्या रिअल पार्टची डायरेक्ट ॲडिशन करायची. हा 15.4 टाइम्स 9 आहे म्हणजे हा 16 आहेत का? यस, इट्स अ 16 -12 आय डिरेक्टली घेऊया आपण. आणि हा 24.999 आहे म्हणजे हा 25 - 25 आय असू शकतो. यस, बरोबर आहे. सो राईट डाऊन डिरेक्टली 16 + 25 किती येणार? 16 + 25 इज इक्वल्स टू 16 + 25 इज इक्वल्स टू 41 -12 - 25 किती येतं? -12 - 25 इज इक्वल्स टू -37. ओके, काय आलं? -37 जे. ही व्हॅल्यू भेटली तुम्हाला आयची, करंटची. ओके, हा भेटला तुम्हाला टोटल करंट. आता हा टोटल करंट जो आहे हा करंट परत पोलारमध्ये कन्वर्ट करा. पोलारमध्ये काय येलं? 41 - 37 आय. 41 - 37 आय. शिफ्ट दाबून प्लस मायनसचं साईन करा, सॉरी प्लसचं साईन. किती आलंय? 55.22. काय आलंय? 55.2268. अँगल ऑफसाठी परत शिफ्ट दाबायचं, इक्वल टू करायचं. इट्स अ -42.0643. किती आलं? -42.064. किती आलं हे? -42.064. हे तुमचा झाला करंट टोटल आय. ओके, झालं हे कन्वर्जन करून. आता तुम्हाला इथे हे ज्या व्हॅल्यू वरती ऑलरेडी दिलेल्या होत्या ना, ह्या तुम्ही डायरेक्टली प्लस साईन दाबून शिफ्ट करून परत पोलारमध्ये डिरेक्टली कन्वर्ट करू शकत होते. कसं करणार होते? एकदा कॅल्क्युलेशन करून दाखवते. फक्त कॅल्सीवरती ब्रॅकेट्सला इम्पॉर्टंट घ्यायचं. डबल ब्रॅकेट 20 अँगल ऑफ -36.8699 ब्रॅकेट कंप्लीट, प्लस ब्रॅकेटमध्ये दुसरी व्हॅल्यू कोणती अजून? 35.3553 अँगल ऑफ -45 डबल ब्रॅकेट कंप्लीट. कशात कन्वर्ट करायची? पोलारमध्ये, म्हणून शिफ्ट दाबून प्लसचं साईन दाबलं, इक्वल टू म्हटलं. इट्स अ 55.2268. हे बघा, आपण कॅल्क्युलेट काय केलं? 55.2268 आलंय का हे सेम व्हॅल्यू? येस, इट्स अ 55.2267 आलाय. परत शिफ्ट दाबून इक्वल टू केलं, अँगल आला -42.064. -42.064. म्हणजे तुम्ही ही जी मेथड आहे ही रिड्यूस करू शकता, फक्त तुम्हाला जर कॅल्सीवरती प्रॉपरली ब्रॅकेट्स टाकता आले तर. पण काही वेळेला काय असतं की हे अँगल जे तुम्ही ड्रॉ केले आहे ना, हे रिक्वायर्ड असतात. ते रिक्वायर्ड कसे आहेत? तर फेजर डायग्रामसाठी. तर आपण फेजर डायग्राम बघूया. फेजर डायग्रामसाठी आपल्याला काय माहिती आहे?
व्होल्टेज काय घ्यायचं, रेफरन्स. हा व्होल्टेज व्ही इज इक्वल टू किती होता, 200 वोल्ट. बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक करंटचा रेफरन्स अँगल बघा, मायनस आहे का प्लस आहे. हा I1 काढला, I1चा अँगल किती आहे, मायनस आहे. हा I2 काढला, हा I2चा अँगल किती आहे, मायनस आहे. हा I काढला, ह्या आयचा अँगल किती आहे, मायनस आहे. बरोबर आहे का. जर मायनस असेल तर इथे आपण इतक्यात काय पाहिलं होतं, -5 असणे म्हणजे काय, पॉवर फॅक्टर काय असणे, लॅगिंग असणे. लॅगिंग म्हणजे काय, आपल्याला तो अँगल खालच्या साईडला दाखवावा लागणार आहे. सो सी हिअर, इथे आपण सगळ्यात पहिले बघूया, हा असेल तुमचा सपोज I1. I1 किती होता तुमचा, एवढा कमी आहे ना, 36 आहे ना, हा 36.8699 काढला. त्यानंतर 45 काढायचं, तर 45 ऑब्विसली इथपर्यंत येईल. बरोबर का. समजा हा असेल तुमचा, हा असेल हा 45 पॉईंट, डायरेक्ट 45 अँगल आहे फक्त, हा फक्त 45. हा असेल I2. I1 किती होता, हा मॅग्निट्यूड सांगा मग. ठीक आहे, काही गरज नाही लिहिण्याची. Φ1 घेतला, Φ2 घेतला. आता यांचा काय करायचं आहे, पॅरलेलोग्राम जर काढायचं असेल तर याला पॅरलल लाईन इथं काढली, याला पॅरलल लाईन इथं काढली, तर हा एक पॉईंट मिळेल. म्हणजे हा तुम्हाला काय भेटला, हा तुमचा टोटल करंट, हा झाला भेटला IT. तर हा I आणि हे टोटल व्होल्टेज जे आहे यांच्यातला अँगल काय असेल मग, हा याला आपण म्हणूया फाय. तर फाय इज इक्वल टू किती आहे तुमचा, 42.064. इथे मायनस प्लस लिहिण्याची गरज नाही आहे, ते फेजर डायग्राममध्ये लगेच दिसून येतं का व्होल्टेज रेफरन्स आहे, अँगल खाली आहे, म्हणजे हा अँगल काय असणार आहे, मायनस असणार आहे. कळालं. ही झाली रिस्पेक्टिव्हली फेजर डायग्राम. कळालं सगळ्यांना कसं केलं न्यूमरिकल सॉल्व. येस, समजलं सगळ्यांना.